नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. जत ते मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा. अखेर विविध पक्षांनी व संघटनांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाला आली जाग. जत ते मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून अखेर विविध पक्षांनी व संघटनांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून संपूर्ण रस्ते आता फोडून या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन रस्ता करण्यासाठी या प्रशासनाने कंबर कसलेली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी हा रस्ता या ठिकाणी झाला होता. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा रस्ता झाल्यामुळे जत शहरासह तालुक्यातील अनेक पक्ष व विविध संघटनांनी या रस्त्याबाबत तक्रार केल्या होत्या. अखेर प्रशासनाने याची दखल घेऊन हा रस्ता फोडण्याचे काम सुरू असून येत्या महिन्याभरात हा रस्ता पूर्ण होणार आहे. TV1 मराठीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आलो आहोत जतचे मुचंडी या रस्त्यावरती. राष्ट्रीय महामार्ग गेल्या 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी हा राष्ट्रीय मार्ग केलेला आहे. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळं शेतकरी संघटनेनं या ठिकाणी जोरदार तक्रार केली होती. तसेच रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी सुद्धा या रस्त्याबाबत तक्रार केली होती. त्यामुळं या रस्त्याची दखल घेऊन या राष्ट्रीय महामार्गाने हा रस्ता या ठिकाणी खोदून काढलेला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता झाल्यामुळं या रस्त्यावरती भेगा पडल्या होत्या. जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप यांनी या रस्त्याबाबत तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता पुन्हा एकदा खोदून काढून नवीन रस्ता करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे गेल्या 8 दिवसापासून आपण पाहत आहोत जतपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील हा रस्ता आहे. पूर्णपणे हा रस्ता या ठिकाणी त्यांनी JCBनं खोदून काढलेला आहे. पुन्हा एकदा ज्या भेगा पडलेल्या आहेत या रस्त्यावरती पुन्हा एकदा सिमेंटचा रस्ता करण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ता करून या रस्त्यावरती पाणी मारावं अशी तमाम नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे. राष्ट्रीय महामार्ग हा जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळं हा एकदा रस्ता झाला पुन्हा हा रस्त्याची डागडुजी आहे या डागडुजीकडं दुर्लक्ष होत आहे. मात्र हा रस्ता या ठिकाणी उकळून पुन्हा एकदा रस्ता करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. हा रस्ता तातडीने या ठिकाणी दखल घेऊन हा येत्या 8 ते 10-15 दिवसात सुरू करावा अशी मागणी मुचंडीचे सरपंच माननीय अशोक पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, जत.